10 जुलै रोजी उपजिल्हाप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा। शिवसेना नांदेड जिल्हा उपप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथील मानव्य विकास अंध विद्यालयात अंध विद्यार्थ्यांना फळे व जीवनोपयोगी साहित्याचे वाटप तसेच वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला। तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले। युवासेना नांदेड जिल्हाप्रमुख देगलूर विधानसभा नामदेव पाटील थडके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमातून समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। सदरील सामाजिक उपक्रम शुक्रवार दिनांक जुलै 10 रोजी पार पडला। शिवसेना नांदेड जिल्हा उपप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। युवासेना नांदेड जिल्हाप्रमुख देगलूर विधानसभा नामदेव पाटील थडके यांच्या नेतृत्वाखाली मानव्य विकास अंध विद्यालय देगलूर येथे अंध विद्यार्थ्यांसाठी फळवाटप जीवनोपयोगी साहित्य वितरण आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांना आवश्यक जीवनोपयोगी साहित्य व फळांचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला। विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले। त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले। सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला। कार्यक्रमास युवासेना जिल्हाप्रमुख देगलूर विधानसभा नामदेव पाटील थडके, डॉक्टर व्यंकटराव धुमाळे, ॲडव्होकेट अशोक कापसे, ॲडव्होकेट अंकुशराजे जाधव, शिवसेना तालुका प्रमुख गंगाधर तमलुरकर, शिवसेना शहर प्रमुख व्यंकट पुरमवार, प्रशांत पाटील खुतमापूरकर, मिलिंद कावळगावकर, रणजित कुशावाडीकर, सुनील थडके, सुनील पाटील देगावकर, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपण्याचा प्रयत्न करण्यात आला। सेवा, संवेदनशीलता आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला। संवाद 26 न्यूज लाईव्ह, मुख्य संपादक मनोज बिरादार देगलूर। साजरा होत आहे तरी काय सांगाल या संदर्भात? मी माझं भाग्य समजतो आज देगलूर शिवसेनेच्या वतीने युवा आघाडी असेल किंवा तालुका प्रमुख साहेब असतील शहर प्रमुख साहेब असतील माझ्या ध्यानीमध्ये मनीसुद्धा नव्हतं की माझं एवढं एक लोक उपयोगी वाढदिवस साजरा करतील। मी माझं परमभाग्य आईवडिलाची शिकण्यानं आज मला अंध शाळेमध्ये येऊन त्या मुलांसोबत माझा वाढदिवस साजरा करण्यात आला। माझ्या टीमच्या वतीनं त्यांना जे खाऊ फूल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला। मी माझं परमभाग्य समजतो की मला हे वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा करण्याचा लाभ भेटलेला। अनेकांचे वाढदिवस साजरे होतात आणि गाजावाजा होतो, आम्हाला खर्चही होतो, पण वेगळ्या पद्धतीनं आज आपण आपला वाढदिवस साजरा केला आहे तरी ते वाढदिवस साजरा करणाऱ्यांसाठी आपला काय संदेश असणार आहे, काय सांगा? मी पहिलं सांगितलं मी भाग्यवान समजतो की मला देगलूर शहरामध्ये अशी टीम भेटलेली आहे। मग युवा आघाडीचे असेल, खासदारवाडीचे तालुका प्रमुख असतील किंवा शहर प्रमुख असतील, यांनी ठरवलेलं आहे। मी माझ्या मनचं काही ठरवलेलं नाही आणि मी त्यांचंही अभिनंदन करतो। असेच कार्यक्रम कोणाचाही वाढदिवस असेल काही असेल तर घेत जावं आणि माझाही त्यांना पूर्ण पाठिंबा राहत जाईल प्रत्येक चांगल्या कामात। झाड एकदम छान। शिवसेना जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रयत्नाने व्यंकटराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून आपण उपक्रम जे राबविलो ते खरोखरच ते आपण त्या ह्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे। बॅनरबाजी इतर खर्च सोडून गरीबातला गरीब ह्याच्यातला आपण इथं येऊन विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये थांबून आपण त्याचं वाढदिवस आपण साजरा केलो। या निमित्ताने व्यंकटराव पाटलाचं हे मी भाग्य समजतो की अशा लेकरामध्ये खरोखरच त्या वाढदिवसाचं सार्थक झालं म्हणून मी समजतो। एवढं बोलून मी शुभेच्छा देतो व्यंकटराव पाटलाला, असेच वर्ष त्याला प्रगतीची हो भरभराटीची हो म्हणून मी शुभेच्छा देतो।